नमस्कार रसिक श्रोतेहो, ऐकूया लघुकथा गळून पडलेली फुले. चालणे ही एक सामान्य क्रिया आहे, पण चालण्याचं सौंदर्य हे आहे की आपल्या आजूबाजूला घडत असलेले जीवन पाहता येणे. मी रोज सकाळी फिरायला जातो तेव्हा मला एक वृद्ध गृहस्थ झाडाखाली पडलेली फुले उचलून मंदिरात दर्शनासाठी टोपलीत ठेवताना दिसतात. त्यांचा हा उपक्रम माझ्यात कुतूहल निर्माण करत होता. एका सकाळी मी त्यांना पुन्हा तेच करताना पाहिले आणि मी माझी उत्सुकता शांत करण्याचा निर्णय घेतला. मी त्यांना गळून पडलेल्या फुलांच्या ध्यासाबद्दल विचारले की इतर वृद्ध लोक तर ताजी फुले तोडतात. मी त्यांना विचारले, सर, मी तुम्हाला नेहमी जमिनीवरून ही ताजी पडलेली फुले उचलताना पाहतो. तुम्ही त्यांचे काय करता? मी ही फुले माझ्या पूजेच्या खोलीत देवतांच्या चरणी अर्पण करतो. त्यांनी अतिशय शांतपणे उत्तर दिले. मी पहिल्यांदाच असं काही ऐकलं होतं, म्हणून मी त्यांना पुन्हा विचारलं, तुमची हरकत नसेल तर मी तुम्हाला विचारू का की झाडावर सहज तोडता येणारी फुले असताना सुद्धा तुम्ही ही पडलेली फुलं देवाला का अर्पण करता? त्यांच्या उत्तराने मी थक्क झालो. मी फुलांना त्यांचा उद्देश पूर्ण करण्यास मदत करतो. त्यांच्या शेवटच्या दिवसात देवासोबत राहण्याचा. त्यांनाही जीवन आहे. आमच्याप्रमाणे त्यांनाही त्यांच्या शेवटच्या दिवसात देवासोबत राहायचे आहे, नाही का? त्यांनी मला विचारले. मी सहमती दर्शवली. मग ते म्हणाले, काही लोक ज्या कळ्या अजून फुलल्या नाहीत अशा कळ्या खुडतात आणि काही फक्त नुकत्याच फुललेल्या कळ्या काढतात. त्यांना त्यांचा सुगंधही सोडू देत नाहीत किंवा त्यांचे जीवन जगूही देत नाहीत. प्रत्येकजण जे सुंदर आहे ते उरवाडतो आणि त्यातून वनस्पतींचे सौंदर्य काढून घेतो. मग पहा, ही झाडं कशी दिसतात, रंगहीन आणि निर्जन. ते पुढे म्हणाले, प्रत्येक फुलाचा एक उद्देश असतो, देवासोबत राहण्याचा. प्रत्येकजण झाडांवर असलेली फुले घेतो, पण मी ती निवडत नाही. ती गळून पडणे हा फुलांचा दोष नाही. या म्हातारपणात मी कुणालाही साथ देऊ शकत नाही, पण किमान या फुलांना त्यांचे ध्येय साध्य करण्यासाठी मदत करू शकतो. मी फक्त होकार दिला, हसलो, त्यांना शुभेच्छा दिल्या आणि चालू लागलो. मी चालत होतो तेव्हा माझे मन धावत होते. या नव्या प्रेरणेने आणि कल्पनेने मी निश्चय केला की यापुढे पूजेसाठी फक्त पडलेली फुलेच गोळा करायची. दुसऱ्या दिवशी सकाळी फिरण्यासाठी गेलो असता एका झाडाखाली पडलेली फुलं मी उचलून तळहातावर घेतली. तळहातावर फुलं घेताच मला अंगावर रोमांच आले आणि माझे हृदय धडधडू लागले. माझ्या शरीरासाठी या फुलांबद्दल मला वाटणारा तो एक वेगळाच अनुभव होता. मी ती फुलं घरी आणली, धुवून ती कुठे असावीत तिथे, म्हणजेच परमेश्वराच्या चरणी अर्पण केली. हा संपूर्ण अनुभव फक्त अप्रतिम होता. मला आतून खूप छान वाटलं. मला असं वाटलं की मी कोणाचा तरी जीव वाचवला आहे किंवा एखाद्याला त्याच्या दुःखातून बाहेर येण्यास मदत केली आहे. फुलांचे असे समाधान मला यापूर्वी कधीच जाणवले नव्हते आणि मला वाटले की मी असेच करत राहावे. जे अकाली पडले आहे त्यांना उचलून योग्य जागी ठेवा. आयुष्यात आपल्याला नेहमी चांगल्या आणि सुंदर लोकांच्या आसपास राहायचे असते. आपल्या उंचीच्या लोकांबरोबर आपल्याला स्वतःला पाहायचे असते आणि जे आपल्या उंचीच्या खाली आहेत त्यांना आपल्यापेक्षा खाली बघायचे असते. पण
खरे समाधान तेव्हा मिळते जेव्हा आपण एखाद्याला मदत करतो, त्यांचे जीवन चांगले बनवतो आणि त्यांना आनंद साजरा करण्यास मदत करतो. मग तो माणूस, प्राणी, पक्षी किंवा इतर कोणत्याही प्रकारचे जीवन जगत असो. मग फुले का नाहीत? जे पडले आहे, पदभ्रष्ट आहेत, त्यांना उचला, मार्गी लावा आणि पहा, तुम्हाला स्वतःला उंचावल्यासारखे वाटेल. खरोखरच अतिशय अप्रतिम विचार आहेत लेखकांचे आणि अगदी साध्या सोप्या भाषेत त्यांनी जगण्याचे मर्म सांगितले आहे असे म्हटले तर काही वावगे ठरणार नाही. तेव्हा आयुष्यामध्ये कुणालाही कमी न लेखता प्रत्येकाला नक्कीच आपल्या अनुभवांच्या शिदोरीत सामावून घेण्याचा प्रयत्न करूयात. जे चांगले आहे ते आपल्याकडे घेऊयात, जे नाही ते सोडून देऊयात. काय वाटते कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. मनापासून धन्यवाद.